नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात एबीपी माझा. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण एका फोनचं अनबॉक्सिंग केलं होतं आणि आज आपल्यासाठी असंच आपल्याकडे एक गॅजेट आलेलं आहे अनबॉक्सिंगसाठी. काय गॅजेट पाहूया. तर हे आहे ते गॅजेट. मी जेव्हा बॉक्स घेऊन आलो तर अनेकांनी विचारलं याच्यात काय बूफर आहे का, याच्यात स्पीकर आहे का, याच्यात मिक्सरचा ग्राइंडर आहे का, अनेकांनी अजून काही गोष्टी विचारल्या. पण नेमकं काय याच्यामध्ये पाहूया. ओके, आपण असंच ओपन करतो तुमच्यासाठी मी. तर याच्यामध्ये आहे OnePlusचा Nord 4. खूप उत्तम प्रकारचं बॉक्सिंग किंवा पॅकेजिंग आपण म्हणू या फोनसाठी केलेलं आहे. पण ऑफकोर्स हे प्रमोशनल पॅकेजिंग आहे, तुम्हाला मिळताना असंच मिळणार आहे. इथे आपण खाली जर पाहू तर आणखी एक स्लॉट आहे. या स्लॉटमध्ये काय आहे तर OnePlus Nordचे इयरबड्स आहेत. तर ऑफकोर्स आपण याचं आज अनबॉक्सिंग मेजरली करणार नाही आहोत, आपण फक्त फोकस करूया फोनवरती. सो आता माझ्या हातामध्ये आहे OnePlusचा Nord 4 ब्लू कलरचा बॉक्स, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बॅजिंग. ही आहे OnePlusची आयडेंटिटी. आता फोन हातामध्ये आला आहे तर करावे लागणारे ते म्हणजे अनबॉक्सिंग, आणि अनबॉक्सिंगसाठी लागतो तो म्हणजे कटर. सुरू करूया अनबॉक्सिंग. तर त्याचं वरचं कवर आपण काढलेलं आहे आणि आता या बॉक्समध्ये नेमकं काय काय आहे, म्हणजे अर्थात चार्जर असेल, केबल असेल, फोन तर ऑफकोर्स असेलच, पण ते पण पाहावं लागणार आहे. तर बॉक्समध्ये नेमकं काय आहे बघूया. आपण जर पाहिलं तिकडे वरती एक छोटासा बॉक्स आहे बॉक्सच्या आतमध्ये, आणि अर्थात नेहमीप्रमाणे OnePlusने एक कवर दिलेलं आहे फोनसाठी. नेहमीप्रमाणे एक स्टिकरसुद्धा दिलेलं आहे. हे त्यांचं क्लब कार्ड आहे, मॅन्युअल आहे, आणि अर्थात जे आपले काही सिम कार्डचे पोर्ट्स असतात ते पोर्ट ओपन करण्यासाठी ही पिन आहे. तर हे आपण थोडंसं बाजूला ठेवूया. यानंतरचा जो लेअर आहे तिथे आहे फोन. तर आपण फोन बाहेर काढू आणि फोन सध्या थोडा साईडला ठेवू. खाली बॉक्सच्या काय आहे ते पण आपण पाहायला हवं. आणि कम्पॅरेटिव्हली जरा मोठा चार्जर आहे, आणि OnePlusचे चार्जर्स हे फास्ट चार्जिंगसाठी नोन आहेत. त्याच्यामुळे आय एक्सपेक्ट की याचीही चार्जिंग कम्पॅरेटिव्हली फास्ट असेल. आणि त्यानंतर OnePlusची ही आयकॉनिक रेड कलरची चार्जिंग केबल. तर बॉक्समध्ये जे नेहमी असतं तेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त असं काही नाही आहे. तर आपण सध्या तरी बाकी सगळं बाजूला ठेवू आणि फोकस करूया फक्त फोनवरती. सो फायनली बॉक्सच्या आतमध्ये बॉक्स, असे 2 बॉक्स उघडल्यानंतर हा फोन आपल्या हाती लागलेला आहे. फोन बाहेर काढूया पॅकेजिंगमधून. तर फर्स्ट लुक जर तुम्ही या फोनचं म्हणाल तर पर्सनली सांगायचं तर खूप जास्त प्रीमियम वाटतो हा फोन. कलरचं म्हणाल तर मर्क्युरी सिल्वर हा कलर आहे. पाठी इथे पॅटर्न्स आहेत, टेक्स्चर्ड पॅटर्न नाही आहे, ते टेक्स्चर नाही आहे, जस्ट एक पॅटर्न आहे, ती डिझाईन आहे. आणि फक्त ही जी बॅक साईड आहे ती थोडीशी अशी जुनाट, म्हणजे सॅमसंग एकेकाळी असे फोन्स काढायचा त्याच्यामुळे. आणि युजली असतं की कॅमेरा वर खाली असतो, पण इकडे जर आपण पाहिलं तर दोन्ही कॅमेरे जे आहेत ते बाजूबाजूला आहेत. आणि फ्लॅशलाईट आपण जर पाहिली तर त्यासुद्धा 2 फ्लॅशलाईट्स आहेत. आपण कोणताही नवीन फोन घेतो तेव्हा काही क्रायटेरियाज असतात आपल्या, आणि त्यातला एक महत्त्वाचा क्रायटेरिया नेहमी ठरलेला असतो तो म्हणजे फोनचं वजन, जे आपल्याला नेहमीच कमी लागतं. आता या फोन संदर्भात बोलायचं झालं तर या फोनची जी हाईट आहे ती अप्रॉक्सिमेटली 16.5 सेंटीमीटर आहे. याची विड्थ जर म्हणाल तर ती अप्रॉक्सिमेटली 8 सेंटीमीटरपर्यंत जाते. आणि वेट असा जर फोन मी पकडला तर फोन मला जेन्युइनली लाईट वेट वाटतो, पण फोनचं वजन जे आहे ते अप्रॉक्सिमेटली 199 ते 200 ग्रामच्या आसपास जातं. आता मी म्हटलं वजन, तसाच वजनासारखा आणखी एक क्रायटेरिया असतो आपण जेव्हा कधी एक नवीन फोन घेतो, तो म्हणजे आपला फोन हा दिसायला चांगला पाहिजे, आपला फोन हा स्टायलिश पाहिजे. आता मगाशीच मी म्हटलं की हा फोन प्रीमियम आहे, त्यामुळे स्टाईल वाईज या फोनला 10 पैकी 10 गुण आहेत. आता एक सगळ्यांचाच कन्सर्न असतो की माझा फोन साईडनी रुंदीला, म्हणजे असा जास्त जाड नको. तर हा फोन जास्त जाड नाही आहे, रॅदर हा फोन जास्त थिनसुद्धा नाही, एक मीडियम साईज डिसेंट हा फोन आहे. त्यामुळे स्टाईल वाईज आपण ह्याला रेटिंग देऊ तर 10 पैकी 10 दिलेच पाहिजेत. नो डाऊट हा फोन खूप जास्त प्रीमियम दिसतो. आता नेक्स्ट जो मुद्दा येतो तो म्हणजे बटन्सचा येतो. आता फोनमध्ये युजली किती बटन्स असतात, एक असतं पॉवर बटन, एक असतं व्हॉल्यूम बटन. तर या फोनमध्ये एक तिसरं बटन आहे जे आयफोननी सुरुवातीला आणलं होतं, ते म्हणजे अलर्ट स्लायडर. फोन तुमचा
हे स्लाईड केलं की सायलेंट होतो आणि परत मागे आणलं की नॉर्मल मोडवरती येतो. हे झालं एक बटन. दुसरं बटन अर्थात तुमचं पॉवर बटन आहे आणि तिसरं बटन हे अर्थात तुमचं व्हॉल्यूम बटन आहे. व्हॉल्यूम प्लस, व्हॉल्यूम मायनस. आता आपण या फोनचे बाहेरचे जे काही फीचर्स होते स्टाईल वाईज वगैरे आपण डिस्कस केले. आता आपण फोन अर्थात घेतला आहे तर चालू करून बघूया. तर मी पॉवर बटन क्लिक करून ठेवलेलं आहे. तुम्हाला मी खरं सांगतो, हा फोन मी जे आता पाहतो तर मला जेन्युअनली असं वाटतं की हा एक डमी पीस आहे. त्याचं कारण म्हणजे इतकी स्मूथ ही स्क्रीन आहे आणि खरंच म्हणजे एक फोटो आपण काढतो आणि एक प्रिंट करतो जे डमी पीसमध्ये असतं तितकं स्मूथनेस या स्क्रीनमध्ये आहे. कुठेही कलर वरखाली नाही आहे किंवा कुठेही कलर ग्लिच नाही आहे. कुठेही असंही वाटत नाही की कलर अनबॅलन्स झालेला आहे. कलर्सवरती या फोनमध्ये आय गेस पर्सनली मला वाटतं की खूप जास्त काम केलं आहे आणि त्याच्यामुळेच हा फोन अर्थात दिसायला खूप सुंदर आहे. म्हणजे एखादा प्रेमातच पडेल इतका सुंदर हा फोन आहे. मी आता कलरबद्दल बोललो पण ठीक आहे, तो इम्प्रेसिव्ह फॅक्टर झाला. पण आता आपण डिस्प्लेकडे येऊ. फोनचा डिस्प्ले जर आपण पाहिलं तर अप्रॉक्सिमेटली 6.5 इंचांचा डिस्प्ले आहे आणि फोनचं जे रेझोल्युशन आहे ते 2772x1240 पिक्सल्सचं आहे आणि सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे 450 पिक्सल पर इंच आहेत या फोनमध्ये. आता 450 पिक्सल्स पर इंच म्हणजे काय, तर एका इंचमध्ये 450 पिक्सल्स आहेत. आता याच्याने काय होतं, जास्त पिक्सल्स तर जास्त स्मूथनेस आणि मे बी ते वन ऑफ द रिझन आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फोनचा जो स्मूथनेस आहे तो जास्त वाटतो आहे. कलर्स फोनचे जास्त उठून दिसत आहेत तर दिस कुड बी वन ऑफ द फॅक्टर. आणि जो फोनचा जो पॅनल आहे तो पॅनल टाईप युजली LCD वगैरे सुरुवातीला असायचं, LED वगैरे असायचं, पण आता जो हा आहे हा AMOLED डिस्प्ले आहे. तर आता तुमच्या फोनचा सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे तुमच्या फोनचा ऑपरेटिंग सिस्टम OS. आता ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, तर तुमच्या फोनचं हार्ट म्हणा. ते असेल तरच तुमचा फोन चालतो, तरच तुमचा फोन जिवंत राहतो. तर या फोनमध्ये OnePlusच्या Nord 4मध्ये आहे Oxygen OS 14.1 बेस्ड Android 14. आता मी गेमिंगचा उल्लेख केलाच आहे तर आणखी एक गोष्ट सांगतो. आता गेमिंगसाठी काय लागतो, तर एक हाय GBचा रॅम. तर या फोनमध्ये तुम्हाला 8 GB रॅम किंवा 12 GB रॅम अवेलेबल आहे. कोणताही घ्या, तुमचा गेमिंग एक्सपिरियन्स हा नो डाऊट चांगला असणार आहे. आता रॅम झाला. आता रॅम नंतर महत्त्वाचा विषय तो म्हणजे स्टोरेजचा. आता स्टोरेज हे सगळ्यांनाच लागतं. आपण कुठेही गेलो, फोटो काढतो, व्हिडिओ काढतो, दुनियाभरचे गेम्स डाउनलोड करतो, दुनियाभरचे ॲप्स असतात, तुमच्याकडे सकाळ संध्याकाळ व्हॉट्सअप असतं, त्यात तुमचे ऑफिसचे ग्रुप असतात, त्या ऑफिसच्या ग्रुपवरती डझनभर फोटो येतात, डझनभर डॉक्युमेंट्स येतात. बरं, हे सगळं स्टोअर करायला एक जागा पाहिजे आणि ती जागा ही हेवी पाहिजे. किती पाहिजे, तर किमान 128 GB तर लागेलच ना. तर या फोनमध्ये जर आपण पाहिलं तर मिनिमम स्टोरेज कपॅसिटी इज 128 GB आणि मॅक्झिमम स्टोरेज कपॅसिटी इज 256 GB. त्यामुळे स्टोरेजचा विषयसुद्धा OnePlusने सॉर्ट आउट करून टाकलेला आहे. बिंदास्त फोन घेऊन टाका. आता एकाच फोनमध्ये अनेक व्हेरियंट्स असतात, अनेक व्हेरियंट्स विथ रिस्पेक्ट टू स्टोरेज आणि रॅम. आता हा फोन जो आहे याचं स्टोरेज आहे 256 GB आणि याचा रॅम आहे 12 GB. असाच आणखी एक व्हेरियंट येतो ज्याचं स्टोरेज आहे 128 GB आणि रॅम आहे 8 GB. आणखी एक व्हेरियंट येतो ज्याचं स्टोरेज आहे 256 GB आणि रॅम आहे 8 GB. त्यामुळे OnePlus Nord 4चे टोटल आहेत 3 व्हेरियंट्स आणि अर्थात प्रत्येक व्हेरियंटची प्राईस रेंज ही वेगळी असणार आहे. आता आपण जेव्हा फोन घेतो कधी, तर मगाशी म्हटलं काही क्रायटेरियाज असतात. त्यातला आणखी एक महत्त्वाचा क्रायटेरिया तो म्हणजे बॅटरी. आपल्याला गेम्स खेळायचे असतात, फोटोज काढायचे असतात, दिवसभर आपण फोन वापरत असतो, ट्रेनमध्ये, बसमध्ये, ऑफिसमध्ये. तर बॅटरी बॅकअप हे चांगलंच असलं पाहिजे. तर अर्थात OnePlusच्या बॅटरीचा काहीच इश्यू नाही आहे. या फोनमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर 5,500 पॉवरची बॅटरी मिळते आणि बॅटरीपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे यासोबत जो चार्जर आहे तो फास्ट चार्जर आहे आणि 0 to 100 ही जी चार्जिंग रेंज आहे ती कंप्लीट करायला हा फोन फक्त 28 मिनटं घेतो. याचा आधीचा जो मी फोन रिव्ह्यू केला होता CE3 की CE4 होता तो, त्याला 58 की 52 मिनिट्स लागायचे. पण या फोनला ऑलमोस्ट 50% टाईम जो आहे तो त्यातला मायनस होतो आहे. फक्त 28 मिनिट्समध्ये हा फोन 0 to 100 चार्ज होणार आहे. त्यामुळे नो डाऊट बॅटरी वाईज, चार्जर वाईज हा फोन सुपर्ब आहे. आपण कुठेही जाऊ, आपण सरसकट फोटो काढतो, सरसकट व्हिडिओज काढतो. त्यामुळे आपले असं एक्सपेक्टेशन्स असतात आपले की आपला जो कॅमेरा आहे फोनचा तो स्ट्रॉंग असावा. OnePlusच्या कॅमेराच्या बाबतीत आजपर्यंत तरी कोणत्या प्रकारची कंप्लेंट आलेली नाही आहे आणि नो डाऊट OnePlusचा कॅमेरा हा चांगलाच असणार आहे. तर Nord 4मध्ये जो मेन कॅमेरा आहे तो 50 मेगापिक्सेल्सचा आहे. त्यामुळे नो डाऊट तुमचे फोटोज हे चांगलेच येणार आहेत.
वन प्लस जेव्हा सुरुवातीला आला होता तेव्हा हेझल ब्लेडचा ते सेन्सर वापरायचे, पण गेल्या काही 2-3 फोन्सपासून जो सेन्सर आहे कॅमेराचा तो सोनीचा आहे. आणि गेल्या काही 5-6 वर्षात जर आपण पाहिलं तर सोनीने कॅमेराजमध्ये खूप जास्त डेव्हलपमेंट केलेली आहे. त्यामुळे नो डाऊट कॅमेरा हा क्लास आहे. फ्रंट कॅमेराचा मेगापिक्सल जर आपण पाहिलं तर ते 16 मेगापिक्सल आहेत, त्यामुळे तुमचे सेल्फीज असतील ते सुद्धा चांगले येणार आहेत. आणि आणखी एक असतं हल्ली झूम, आयफोन नंतर झूमची व्हॅल्यूसुद्धा वाढलेली आहे, त्यामुळे झूमची जी रेंज आहे ती 1 to 20x पर्यंत आहे. अर्थात झूम झाल्यानंतर थोडं पिक्सेलेशन होणारच, पण आउट अँड आउट इट इज गुड. व्हिडिओजसाठी आपल्याला प्रायमरीली 3 क्वालिटीज मिळतात. हाफ HD दॅट इज 720 पिक्सेल्स, त्यानंतर येतं फुल HD विच इज 1920x1080, आणि त्यावरची ही रेंज आपल्याला या फोनमध्ये मिळते ती म्हणजे 4K. आता या तिन्ही कॅटेगरीज ज्या आहेत त्या आपल्याला 2 प्रकारच्या FPS मिळतात. FPS म्हणजे फ्रेम्स पर सेकंड, 30 आणि 60 हे 2 ऑप्शन्स आहेत. 4K शूट करत असाल तर 30मध्ये करू शकता, 60मध्ये करू शकता. फुल HD शूट करताय 30मध्ये करू शकता, 60मध्ये करू शकता. हाफ HD शूट करताय 30मध्ये करू शकता, 60मध्येही करू शकता. यानंतर आपल्याला फोनमध्ये स्लोमो व्हिडिओचाही ऑप्शन आहे. स्लोमो म्हणजे काय तर अर्थात स्लो मोशन. आता स्लो मोशन करायचं तर नो डाऊट तुमचं जे FPS आहे, फ्रेम्स पर सेकंड आहे, हे जास्तच लागणार आहे. ते 30 आणि 60वरती होत नसतं. त्यासाठी या फोनमध्ये नॉड 4मध्ये जे फ्रेम्स पर सेकंड अवेलेबल केले आहेत ते पण 2 रेंजमध्ये केले आहेत. पहिली जी रेंज आहे ती 120 फ्रेम्स पर सेकंडची आणि दुसरी जी रेंज आहे ती 240 FPSची आहे. आता 120 फ्रेम्स पर सेकंडवर शूट करताना जी व्हिडिओ क्वालिटी असेल ती फुल HD असेल, पण 250 FPSवर शूट करताना तीच व्हिडिओ क्वालिटी ही हाफ HD होऊन जाईल, 720वर येईल. हे झालं स्लोमोचं. त्यानंतर येतं ते म्हणजे टाईम लॅप्स. हे कदाचित पहिल्यांदाच मी पाहतो आहे की टाईम लॅप्सचा जो ऑप्शन आहे, टाईम लॅप्ससाठी 4K अवेलेबल करून दिलेला आहे. तर 4Kमध्ये तुमचा टाईम लॅप्स असणार आहे तो 4Kमध्ये शूट होणार आहे. तर नो डाऊट कॅमेरा वाईज हा फोन ब्रिलियंट आहे. तुमचा कॅमेरा झाला, तुमची बॅटरी झाली, तुमच्या फोनचं वेट झालं, तुमच्या फोनचा OS झाला, सगळं झालं, पण या फोनमध्ये आणखी एक बॉम्ब असा फीचर आहे, आणि ते फीचर म्हणजे AIचं फीचर आहे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे आता एकंदरीतच AIचं आपण जर एमर्जन्स पाहतो आहे तर AI फोनमध्ये आणणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे, पण ते आणणं ही मोठी गोष्टसुद्धा आहे. तर या फोनमध्ये AI ॲक्टिवेशन आहे. सपोज तुम्हाला कोणती गोष्ट ट्रान्स्क्राईब करायची आहे तर तुम्हाला ती मॅन्युअली करायची गरज नाही आहे, AI तुम्हाला करून देणार आहे. अगेन नॉर्मल. पण आणखी एक फीचर AIचा तो म्हणजे आपण नो नेटवर्क झोनमध्ये जातो आणि तिथून बाहेर आल्यावरती नेटवर्क सर्च करायला कधी कधी खूप उशीर होतो, फोन खूप वेळ घेतो. त्यासाठी लिंक बूस्ट म्हणून एक फीचर आणलेलं आहे, ज्यामुळे AI तुमच्यासाठी नेटवर्क जे पुल करून आणतं त्याचा जो टाईम फ्रेम असणार आहे तो कमी होणार आहे. पटकन तुम्हाला बाहेर आल्यावरती रेंज मिळू शकते. नो डाऊट हा की फीचर आहे OnePlus Nord 4चा. त्यामुळे अर्थात वन ऑफ द रिझन हा फोन तुम्ही बाय करू शकता. आता सगळं झालं, याच्या कॅमेराबद्दल झालं, वेटबद्दल झालं, डिझाईनबद्दल झालं, OSबद्दल झालं. तर एक फायनल एलिमेंट तो म्हणजे हा फोन मला परवडणार आहे का. तर आपण सगळ्याचे स्पेसिफिकेशन्स पाहिले ते फोकसला ठेवता. याची जी प्राईज आहे ती खूप डिसेंट वाटते मला. या फोनची जी प्राईज आहे ती अप्रॉक्सिमेटली एक 29 to 30च्या रेंजमध्ये जाईल. अर्थात जी बेस मॉडेल आहे, बेस मॉडेल म्हणजे मगाशी तुम्हाला म्हटलं की 3 व्हेरियंट्स आहेत फोनचे, रॅम आणि स्टोरेजवर अवलंबून. तर जो सगळ्यात बेस असेल तो अप्रॉक्सिमेटली 29 to 30च्या आसपास जाईल. आणि OnePlusचे फोन आपण जर पाहिले तर त्या रेंजचे फोन जे असतात ते नो डाऊट खूप चांगले असतात यूजसाठी. तर 30,000ला हा फोन नो डाऊट वर्थ आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.